खरं म्हणजे आत्ताच मुरली अण्णा आपल्याला सांगत होते, मागच्या काळामध्ये काही लोकांनी विकासाच्या नावावर या पुण्यामध्ये इतकं बिंडोकपणे बांधकाम केलं. आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये युनिव्हर्सिटी रोडचा पूल बांधलेला आपल्याला पाडावा लागला, कारण भविष्याचा विचार न करता केलेलं काम होतं. आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आम्ही पुढच्या 20 वर्षाचा विचार करतोय. पुढचे 20 वर्ष पुण्यातल्या सामान्य माणसाला, गरीबाला, मध्यमवर्गीयाला काय हवंय याचा विचार करून आम्ही पुण्याचं प्लॅनिंग करतोय. आणि आता जवळपास 277 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण नवीन पूल देखील बांधलेला आहे आणि लवकरच बाणेरकडे जाणारा पूल देखील आपण त्या ठिकाणी खुला करणार आहे. आपल्याला माहिती आहे की रेल्वे रेंजर्स रेल्वे अंडरपास जो आहे त्याचंही रुंदीकरणाचं काम हातामध्ये घेतलंय. 6 मीटरवरनं 18 मीटर हा आपण करतो, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडीला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर खडकी येथे आपण पुणे मुंबई रस्त्याचं रुंदीकरण केलंय आणि यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिलं, अनेक क्रांतिकारक तयार केले, ते लहुजी वस्ताद साळवे यांचं 115 कोटी रुपये खर्चून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्मारक देखील आपण या ठिकाणी तयार करतो. मगाशी आमच्या अण्णांनी सांगितलं, आमच्या वडार समाजाकरता देखील आपण एक आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी तयार केलं. या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आणि आमच्या वडार समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी 15 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी मिळण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण आपल्या या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे, ज्या माध्यमातून आमच्या वडार समाजातही, आमच्या रामोशी समाजातही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उद्योजक तयार व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे वाढीव बांधकामावर देखील तिप्पट कर लागत होता, तो कर आपण